नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण एका अशा व्यक्तीशी मुलाखत करतोय की ज्या व्यक्तीने केलेल्या आरोप म्हणणार नाही मी, पण एका गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळावरती त्याचे बरेचसे तरंग उमटत आहेत. त्याचं कारण असं आहे की ही व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती स्वतः विधान परिषदेवरती आमदार आहे आणि आमदारांनाच ज्या पद्धतीचा अनुभव खरं तर मंत्रालयामध्ये येतोय किंवा मंत्र्यांकडे येतोय, तर तो अनुभव ऐकून खरं तर मला स्वतःला सुद्धा धक्का बसला आणि काही कामं पारित करून घेण्यासाठी मंत्र्यांचे पीए कशा पद्धतीचे मागण्या करतायत किंवा कशा पद्धतीच्या डिमांड्स ठेवतायत. ऍक्च्युअली त्याला करप्ट प्रॅक्टिसेस म्हटलं जातं शुद्ध भाषेमध्ये. पण हे सगळं सामान्य माणसाच्या काय म्हणू आपण त्याला अनुभवास आलं तर आपण समजू शकतो, कारण तो त्याचा नेहमीच अनुभव आहे. पण आमदारांना सुद्धा असा अनुभव येणं हे फार धक्कादायक आहे आणि म्हणून आपण चर्चा करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी. मिटकरी साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मला पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकून घ्यायचं, कारण की बघा, सगळ्याच प्रेक्षकांनी काही सकाळपासून हे सगळं बघितलंय आणि त्यांना माहिती आहे प्रकरण असं नाही. पण नेमकं काय झालं होतं तुमच्यासोबत? कुठल्या मंत्र्यांच्या पीएने अशा पद्धतीच्या मागण्या केल्या होत्या? कोण कोण ही लोक आहेत आणि तुम्हाला काय अनुभव आला होता? हा कुठल्या काळातला अनुभव आहे? सगळा जरा सविस्तर सांगा. सविस्तर सांगतो. मुळामध्ये विषय कुठून सुरू होतो? हम्म. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब एका कार्यक्रमामध्ये की हम्म. आता मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस निवडण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, तो मुख्यमंत्र्यांकडे आहे, हम्म. असं बोलतात. बोलल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार माननीय हम्म. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतात आणि हम्म. त्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उत्तर देतात. उत्तर हम्म. देताना ते म्हणतात की कदाचित माणिकरावांना हे माहीत नसावं की हम्म. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस हा म्हणजे मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस हा नेमण्याचा अधिकार हा हम्म. केवळ मुख्यमंत्र्यांना असतो. हा हम्म. झाला एक विषय, म्हणजे विषयाची सुरुवात इथून होते. बरं. त्यानंतरचा विषय असा येतो हम्म. की यांनी हा निर्णय का घेतला, म्हणजे माननीय हम्म. मुख्यमंत्र्यांनी हा जो विषय मांडला त्या हम्म. अगोदर 8 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर जे जे मंत्री आणि राज्यमंत्री असतील, जे जे उपस्थित होतो आम्ही सर्व आमदार, हम्म. त्यांना सुद्धा आणि दादांनी स्वतःच्या ओएसडी पीएस ला पण सांगितलं की आता हम्म. आमदारांची कामं पारदर्शकपणे पार पडली पाहिजे, कारण महायुतीमध्ये सत्तेला गालबोट लागता कामा नये. मी बरं. पहिल्यांदा आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हम्म. हम्म. महायुतीमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय हम्म. जनता पार्टी हे हम्म. एकत्र आहे आणि याला गालबोट लागू नये हम्म. म्हणून आता मंत्रालयामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक पाऊल उचललं. हम्म. पारदर्शकता आणणे म्हणजे काय? मला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुमचा त्याबद्दल काही अनुभव आहे का, तर हम्म. मी सांगितलं की माझा शब्द परत सांगतो की हम्म. महाविकास आघाडीच्या काळामध्ये हम्म. ज्या वेळेस रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरे साहेब होते, हम्म. त्या खात्यासोबत माझं एक काम पडलं होतं, कारण आमच्या जिल्ह्यामधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पानंद रस्ते, शेतरस्त्याचा, शेतकऱ्यांचा. हो. आणि ज्या दिवशी मी त्यांच्या जे दालनं असतात, मंत्र्यांची दालनं आणि संबंधित विभागाचे अधिकारी, हम्म. एकदा मी मंत्रालयात कॅबिनेट संपल्यावर गेलो आणि त्या अधिकाऱ्यांच्या सोबत बसलेलं असताना रोहयो मंत्री संदीपान भुमरे असं नाव असतं पाठीवर, तिथं आम्ही हो. आत गेलो. हम्म. आणि आत गेल्यानंतर आम्ही म्हटलं की पानंद रस्ते, आता मागच्या बजेटच्याच वेळेसची गोष्ट आहे की आता पानंद हम्म. रस्त्याची मागणी एका एका आमदारांनी किती मागणी केली पाहिजे, असं काही ठरलेलं आहे का रेशो, की समजा 1000 कोटीचं बजेट राज्याचं असेल, त्यातलं 50 कोटी समजा या योजनेला द्यायचे असतील, तर हम्म. एकूण आमदारांमधले सत्तेच्या किती किती निधी द्यावा. तर हम्म. ते म्हणाले की आता सध्या काही निधी नाही, पण मग म्हटलं मला ते चेक करू द्या एकदा कोणाकोणाची नावं आहेत. हम्म. त्याच्यामध्ये अनेक विभागात असं दिसलं की माजी आमदारांची कामं मार्गी लागताना दिसत आहेत, हम्म. काही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, काही पंचायत हम्म. समितीचे सदस्य आहेत. मग इथं आपण विचार का करतो का आमदार म्हणजे रुलिंग आमदारांपेक्षा माजी आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांची शहरातली कामं ही त्या सॉरी आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदची कामं, सरपंच असतील त्या माध्यमातून मागितलेली कामं ही त्या ठिकाणी 5-5, 10-10 कोटीची होत आहेत आणि हम्म. आपल्याला का निधी भेटत नाही. मग नंतरच्या काळात असं कळलं हम्म. की एखाद्या मंत्र्यांचे ओएसडी हम्म. आणि त्या ओएसडीच्या हाताखाली जो सुळसुळाट असतो, सुळसुळाट, तुम्ही बरं. मंत्रालय ज्यावेळेस गजबजलेलं असतं ना, मग हम्म. आताच्या काळात ते फेस आयडी कंपल्सरी केला, त्यामुळे आता गर्दी कमी झालेली आहे. पण हम्म. दर मंगळवार बुधवारी जी मंत्रालयीन गर्दी असते त्यामध्ये काळी बॅग घेऊन बरेच एजंट पांढऱ्या कपड्यामध्ये तिथे दिसतात. ते हम्म. हलक्या कानानं तिथे येतात, काय आमदार साहेब हे काही कामं करायची असतील तर सांगा. मग आता हम्म. कामं कोण्या भागात पडतात आमदारांची? साधारणपणे आमदारांची कामं असतात
शेत रस्त्याची कामं, कृषी विभागाची कामं, त्याच्यानंतर आपल्या सामाजिक सभागृह, सामाजिक न्याय विभाग, अशी जी काही ग्रामीण भागात महत्वाची कामं आहेत, ही कामं मार्गी लावण्याकरता ती एजंट काही मागणी करतात. तर त्यावेळेस मला ज्यावेळेस 50 लाख रुपये 1 करोड रुपयापर्यंतची कामं, म्हणजे ते किलोमीटर प्रमाणे रस्ते भेटत असतात, शेतपालन रस्ते, आणि माझ्या भागात मला एक 13-14 किलोमीटर पर्यंत रस्त्याचा मी प्रस्ताव ठेवला होता. कारण त्यांच्या पीएनीच मला म्हटलं होतं की तुमची जर काही हे कामं मार्गी लावायची असतील, कामं या रोजगार हमी योजनेची, तर तुम्ही तुमच्या भागातले काही रस्ते आणि त्यांच्या मर्यादा निश्चित करा. म्हणजे 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3, तर माझ्याकडे 13 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचे सगळे कामाचे प्रस्ताव तयार होते. आणि 13 किलोमीटर रस्त्याचे प्रस्ताव साधारणपणे एक 50 लाख 1 कोटीपर्यंत जर असतील साधारणपणे, तर मग त्यांच्या चौथ्या दिवशी माझ्या पीएला फोन आला, त्यांच्या ओएसडीच्या पीएचा, की मला व्हॉट्सअप कॉलवर तुमच्याशी बोलायचं आहे आणि भेटायचं आहे. तर मग व्हॉट्सअप कॉलवर बोलल्यानंतर मग तुमची कामं आता मार्गी लावतो, पण आमदार साहेबांना सांगा की 5 लाख रुपये मला द्यावे लागतील. आता अच्छा. हे 5 लाख रुपये जर तुम्ही दिले तर तुमची 50 लाखाची कामं मार्गी लागतात. म्हणजे हे कोण होते आणि हे ग्रहस्थ जे त्या सांगणारे? खात्याचा मला महाविकास आघाडी सरकारच्या काळातला आलेला अनुभव. आणि हा एजंट कोण? तर हा एजंट एका ओएसडीच्याच हाताखाली काम करणारा एजंट. म्हणजे आता मंत्र्यांची सिस्टीम कशी होती? मंत्र्यांच्या हाताखाली पीएस ओएसडी, आणि ओएसडीच्या हाताखाली पीए, आणि पीएच्या हाताखालची एक सिस्टीम. तर ही सर्कल जी आहे, या सर्कलमध्ये काय होतं? संबंधित मंत्री बदनाम झाले. आज तुम्ही बघा, संदीपान भुमरे साहेब निवडून गेले, ते खासदार झाले, पण संबंधित विभागात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मंत्र्यांची नावं डॅमेज झाली, त्या मंत्र्यांना परत स्थानच भेटलं नाही मंत्रिमंडळामध्ये. उदाहरणार्थ तानाजी सावंत यांचे नाव खराब झालं आरोग्य विभागामध्ये. उदाहरणार्थ अब्दुल सत्तारच्या नावात त्यांचे ते पीए मोगल, मी नाव सांगतो त्यांचं, विवेक मोगल म्हणून, आता ते राहतात सिंदखेड राजाच्या गावाजवळ, म्हणजे विदर्भामध्ये. म्हणजे त्यांचं मुक्काम पोस्टल ऍड्रेस इकडचं आहे, आणि त्यांचं राहणं आहे सध्या संभाजीनगरला. त्यांचं घर स्वतःचं आहे वाशीला, आणि त्यांचे वडील कार्यकारी परिषदेवर सदस्य आहेत आमच्या अकोल्याला. आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य कधी होता येतं? ज्या वेळेस राज्यपालाची शिफारस असते. राज्यपालाला शिफारस कोण करते? कृषी मंत्री करतो. कृषी मंत्री कोण आहेत? अब्दुल सत्तार आहेत. त्यांच्याकडे शिफारस कोणी केली? विवेक मोगलनी केली. विवेक मोगलच्या शिफारसीनंतर त्यांना राज्यपालाकडून मान्यता कोणी दिली? तर अंतिम मान्यता राज्यपालांनी दिली. त्यामुळं अशा प्रकारची जी सिस्टीम होती, ती सिस्टीम बंद करण्याकरता साधारणपणे आता माझ्याकडे माहिती आहे, ती माहिती अशी आहे की अब्दुल सत्तार कृषी मंत्री असताना पंजाब रेशीम कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त जे 4 सदस्य झाले, त्यातलं एक नाव म्हणजे संभाजीनगरचे केशवराव तायडे असतील, आणखी आमच्या जिल्ह्यातले कोणी असतील, आणखी अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातले, यांच्यासोबत ही लोक आली कशी? कारण तिथं शेतकऱ्याला प्राधान्य असलं पाहिजे. वसंतराव नाईक साहेबांनी 4 विद्यापीठाची स्थापन केली. कोकण विद्यापीठात कोकणातली लोक आहेत, मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाड्यातली लोक आहेत, राहुरी विद्यापीठामध्ये त्या भागातली लोक आहेत, नगर जिल्हा परिसरामधली, अहिल्यानगर मधली, आणि विदर्भामध्ये एकमेव विद्यापीठ आहे पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ. त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार करून तिथे बसवल्या गेलेत का? बरं, हे आर्थिक व्यवहार मंत्र्यांनी केले का? तर असं माझं म्हणणं नाही आहे. माझा मंत्र्यांवर ब्लेम नाही आहे. अब्दुल सत्तार त्या खात्याचे मंत्री होते. तानाजी सावंतांकडे आरोग्य खातं होतं. संजय राठोड यांच्याकडं मृद व जलसंपदा हे खातं त्यांच्याकडं, माझ्या माहितीप्रमाणे तेच खातं होतं संजय राठोडांकडे. आणि चौथं खातं संदीपान भुमरे साहेबांकडे होतं. म्हणजे ह्या यांच्या पलीकडे सगळ्याच मंत्र्यांच्या दालनाच्या अवतीभोवती जो एजंटाचा सुळसुळाट असतो, त्या सुळसुळाटामध्ये साधारणपणे आमदारांना तशा मागण्या झाल्या. म्हणजे मला आलेला अनुभव सांगितलाय मी. बाकीच्या जी लोक हा व्हिडिओ तुमचा ऐकतील, मुंबई तकवाल्या जे आमदार ऐकतील तुमचा व्हिडिओ, त्या प्रत्येकाला माहित आहे, ते त्या अनुभवातून गेलेले आहेत. पण कुठं कसं होतं? मित्र साहेब, मला फार विशेष वाटतंय. त्याचं कारण असं आहे की आपण सगळेच तिथे भेटतो त्या विधान भवनाच्या परिसरामध्ये वगैरे, ज्या ज्या वेळेला काही कामं असतात त्या वेळेला. मला आश्चर्य वाटतंय की आमदार, म्हणजे ठीक आहे की विधान परिषदेचा जरी आमदार असेल तरी तो पक्षातनं दिलेला सदस्य आहे. विधानसभेचा आमदार तर 2.5-3 लाखाच्या मतदारसंघातून निवडून येतो. काय काय आमदार तर इतके पॉवरफुल आहेत, आणि या आमदारांकडे पैसे मागण्या इतपत हिंमत ओएसडीच्या किंवा पीएसच्या सुद्धा पीएची होते, याचं मला फार आश्चर्य वाटतंय. त्याचं आम्हालाही आश्चर्य वाटतं की अशी हिंमत ते करू कशी शकतात. शेवटी ठीक आहे, आम्हाला शंका कुठे येतं? समजा विधिमंडळाच्या विधान परिषद सदस्यत्वाचा माझा कार्यकाळ 5 वर्ष झाला, तर मी समजा एखादा रेशो काढला की 5 वर्षात समजा मी 10 कोटी रुपये आणले, 20 कोटी रुपये आणले, 50 कोटी रुपये आणले वेगवेगळ्या लेखाशीर्षांतर्गत. पण माझ्याच बरोबरीचा विधान परिषदेचा एखादा आमदार
600 कोटी रुपये आणतो. मग हम्म. हे 600 कोटी 1000 कोटी रुपये हे म्हणजे आणण्याची सिस्टीम काय? याचा अर्थ काहीतरी खालून वरपर्यंतच्या दक्षिणेचं तर नाही आहे. ओएसडी हम्म. किंवा पीए किंवा पीएस हे काय सिस्टीम आहे? आणि हम्म. हे पक्षाला त्याचबरोबर सरकारला डॅमेज करू शकतं. हम्म. मागही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्यावेळेस सर्व आमदारांचा क्लास घेतला होता, तुम्हाला माहिती आहे लॉयन गेटला, हो. हम्म. त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की भ्रष्ट मंत्र्यांचा म्हणजे एखाद्या मंत्री जर भ्रष्ट कारभार करत असेल तर त्यांना मंत्रिमंडळातच ठेवू नका आणि हम्म. त्यांचे पीए ओएसडी सुद्धा तपासणी करून घ्या. आणि हम्म. त्याचीच अंमलबजावणी जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली असेल तर याचं मी स्वागत करतो. कारण हम्म. असा एजंटांचा खूप मोठा सुळसुळाट होता. हम्म. आता तो काही अंशी कमी झाला, पण या हम्म. निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. हिंमत होते तुम्हाला कशी तुम्ही हे तुम्ही बघा. ज्या वेळेला ही सगळी प्रक्रिया घडली किंवा ह्या सगळा तुम्हाला अनुभव आला त्यावेळेला तुम्ही तो अनुभव सांगितलात संदीपान भुमरे साहेबांना किंवा काय अब्दुल सत्तार साहेबांना किंवा तानाजी सावंत साहेबांना हा अनुभव तुमचा सांगितलात का तुम्ही त्यांना की असं असं होतंय तुम्ही लक्ष द्या वगैरे? मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना ते सांगितलं, हम्म. त्यांच्या कानावर टाकलं. हम्म. दुसरं असं आहे की मंत्र्यांचे ओएसडी साधारण आमदारांच्या परिचयाचे असतात, हम्म. पण मी त्यांच्या ओएसडीच्या हे कानावर गोष्ट टाकली होती की यामुळं हम्म. साहेबांचं मॉरल डॅमेज होऊ शकतं, हम्म. त्याच्यामुळे यात आपण लक्ष दिलं पाहिजे. पण हम्म. प्रश्न असा आहे की 50 लाख रुपये देऊन 500 कोटीची कामं घ्या, 5 लाख रुपये देऊन 50 कोटीची कामं घ्या. तर आता ज्या आमदारांकडे तेवढी आर्थिक सक्षमता आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये तो निधी खेचून नेला. आता काही बॅनर लागतात ना की आमच्या मतदारसंघात हजारो कोटीचा निधी खेचून आणला. तर हम्म. खेचून आणला हा जो हम्म. दोर आहे ना, खेचून आणल्याचा, हा नेमका काय आहे तो एकदा ज्याला समजेल त्याला हम्म. कळेल की ही काय सिस्टीम आहे. अच्छा मला मला म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ज्याला ओएसडीना त्यांच्या सांगितलं काही त्यांचा काही रिप्लाय होता की असं होतंय नाही होतंय वगैरे? मी यासाठी हे छोटे छोटे प्रश्न विचारतोय कारण मग लोकांना कळावं की बाबा त्यांनी गांभीर्याने घेतलं होतं का नव्हतं ही वा. असं असतं की मंत्री म्हटल्यानंतर, कॅबिनेट मंत्री म्हटल्यानंतर त्यांच्या मागे सगळा व्याप असतो. त्यातल्या त्यात हम्म. कॅबिनेट सुटल्यानंतर प्रचंड लोक अवतीभोवती गर्दी करतात. हम्म. बंगल्यावर जर आपण गेलो तर वेळ घेऊन जावं लागतं. आणि हम्म. मग असा प्रश्न आला तर मग ठीक आहे आपण पाहून घेऊ, हेच उत्तर असतं. हम्म. ठीक आहे आपण पाहून घेऊ. आता ते कोण्या मुहूर्तावर पाहून घेऊ हे तुम्हाला काही कळलं नाही. आता त्या वेळेला त्या गोष्टीला एक गोष्ट आहे की हम्म. जे अनेक आमदारांच्या मनातली खंत आहे ते मी बोलून दाखवली. मी हे कधीच म्हटलं नाही, कारण काही चॅनलवर अशा बातम्या चालू आहेत की बाबा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेलाच मिटकरींनी टार्गेट केलंय. तर हे अजिबात नाही. मला ज्या मंत्र्यांच्या विभागाचे अनुभव आले ते मी मांडले आणि ते अनुभव मांडताना मी महाविकास आघाडीच्या काळात जे मंत्री होते त्यांचे अनुभव मांडले. आणि हे अनुभव मला एकट्याला नाही आहेत, हे अनेक आमदारांना अनुभव आहेत, नवख्या आमदारांना. त्याच्यामुळे मी ना माझा शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर ब्लेम आहे, ना माझ्या सोबत असलेल्या मित्र पक्षांवर कुठं भारतीय जनता पार्टी असेल किंवा काय. आता काही मंत्र्यांची सिस्टीम खरोखर चांगली आहे. मी तुमच्या चॅनलवर सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं कौतुक करतो, ते वनमंत्री होते. त्यांचे पण ओएसडी, त्यांच्या ओएसडी मध्ये जी पारदर्शकता आहे ना, म्हणजे त्यांचे ओएसडी कनसे नावाचे. आता ज्या वेळेस आमच्या वन विभागाचा प्रश्न ऐरणीवर आला, दुसऱ्या दिवसाला फोन यायचा फॉलोअप घ्यायला की साहेब मीटिंग कधी घ्यायची, साहेब विचारतायत आपल्याला सह्याद्रीला बसून मीटिंग घ्यायची आहे, तुमच्या भागातला वनाचा प्रश्न मिटला का. आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या वन विभागाच्या खात्याची एक सिस्टीम ठरलेली होती, त्यात कोणी पैशाची मागणी नाही केली पण कामं मार्गी लावले. अर्थमंत्री अजितदादांचं जे डिपार्टमेंट आहे तिथं सुद्धा जे ओएसडी जे पीएस आहेत त्या ओएसडी पीएसनी जिथे सहकार्य करायचं तिथे प्रामाणिकपणे केलं. तिथे आम्हाला कोणी पैशाची मागणी केलेली नाही. आणि शिंदे साहेबांकडे पण अनेक चांगले, दादा भुसे मंत्री होते ना, दादा भुसेंचा कारभार आम्हाला कधी असा आढळला नाही. म्हणजे मला दीपक केसरकरांकडे शालेय शिक्षण खातं होतं, पण काही ठिकाणचे अनुभव वाईट होते, ते अनुभव मी मांडले. पण तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्याबद्दलच्या तक्रारी तर जुन्याच तक्रारी होत्या, त्यामुळे त्या तक्रारींमध्ये म्हणजे तुम्ही काही चुकीच्या तक्रारी मांडल्या असं काही कोणाला वाटेल याची शक्यता कमी आहे. पण ठीक आहे, हरकत नाहीये, ते अधिक चांगलं सांगू शकतात तानाजी सावंत साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब. पण ज्या वेळेला हे तुम्ही लक्षात आणून दिलं त्याच्यानंतर कधी तुम्ही काम घेऊन गेला होता, त्याच्यानंतर पण हाच अनुभव आला तुम्हाला, म्हणजे रिपीट अनुभव का परत तुम्ही गेलाच नाहीत काम मागायला? मी त्या संबंधित म्हणजे आरोग्य विभाग, मृद व जलसंधारण, त्याच्यानंतर रोजगार हमी योजना आणि त्याच्यानंतर कृषी, या चारही डिपार्टमेंटला न जाण्याचा निर्णय घेतला. कारण तिथं गेलं का त्या द्वारपालांना भेटल्याशिवाय आत जाताच येत नव्हतं. त्याच्यामुळे बाबा नको, शेवटी काय विधानसभेतल्या आमदारांना प्रत्येक ठिकाणी फिरावं लागतं, कारण त्यांना लोकांनी मतदान करून दिलेलं असतं निवडून. विधान परिषदेच्या आमदारांचं एक असं असतं की ते, आता मी विधानसभा सदस्यांद्वारे जरी असलो तरी मी नोडल जिल्हा माझा अकोला जिल्हा आहे. मग अकोला जिल्ह्यातली अनेक लोक आमच्याकडे कामं घेऊन येतात.
आणि ती हम्म. कामं आरोग्य विभागासंदर्भात असतात, ती शिक्षण विभागासंदर्भात असतात, ती हम्म. शेतीच्या संदर्भात सर्वात महत्वाचा असतो. पण हम्म. अशा वेळेस अहो ते जाऊ द्या, हे आर्थिक व्यवहार बाजूला ठेवूया आपण हम्म. अभिजित सर. बोलणं सुद्धा काही की ओएसडीपीएसचं धड नसतं ना. बोलणं हे सामान्य माणसाशी कसं बोलत असतील ह्याच्यावर सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटते लक्ष देण्याची गरज आहे, की ठीक आहे हा उंदरांचा सुळसुळट तर आपण बंदोबस्त करतोच आहोत, पण हम्म. ज्या वेळेस एखादा ओएसडी किंवा पीएस याला हम्म. भेटायला कोणता संबंधित आमदार जातो, तर ते हम्म. नियम आहे, असा एक नियम आहे की त्या आमदाराचा तिथं रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे की साहेब कुठल्या मतदारसंघातले काय कामं आहेत. पण इतके हम्म. उद्दामन उन्मत्त झालेले आहेत, त्यांना माहिती आहे सरकार जरी बदललं तर आपली हम्म. खुर्ची हालत नाही. आणि सगळा हम्म. त्यांचा 20-20 वर्षाचा अनुभव आहे, कुठून हम्म. पैसे काढायचे, कसे एजंट सोडायचे, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मागही तुम्हाला माहित असेल की आमच्या जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असताना हो. ते जिल्ह्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या की तिथं पालकमंत्र्यांशिवाय त्याचं उत्तर भेटू शकत नव्हतं. मी हम्म. स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं का विखे पाटील साहेब आम्हाला रिस्पॉन्सच देत नाहीत, त्यांचे पीएस हम्म. त्यांचे ओएसडी फोनच उचलत नाहीत. हम्म. नंतरच्या काळात मग मी प्रत्यक्ष त्यांना भेटलो, ते मग मग ते बोलायला सुरुवात झालं. साधारणपणे सांगायचा अर्थ की फक्त आर्थिकच त्यांना लोभ असतो असं नाही, तर हम्म. त्यांची जी मुजोरी असते, हम्म. सत्ताधारी मंत्र्यांचे ओएसडी पीएस काही अपवाद वगळता जी मुजोरी करतात, ज्या मुजोरच्या हम्म. पद्धतीने बोलतात, त्यांचं वागणं की आम्ही कोण, हमारा कोई बिगाड नाही सकता, त्याला सरकार किसकी भी आहे. म्हणजे हम्म. आज समजा संदीपान भुमरे खासदार आहेत, पण त्यांचं खातं आता दुसऱ्याकडे आहे, तरी हम्म. ओएसडी पीएस तेच कायम असतील. म्हणजे हम्म. त्यांना काय, त्यांना माहित असते सगळी कामाची पद्धत. मग त्यांना हम्म. एखादी फाईल सरकवायची असेल तर ते हळूच त्यांच्या माध्यमातून सांगतात. तर हे हम्म. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला. हम्म. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता आम्हाला जरा बोलायला थोडासा आधार भेटला. अच्छा. म्हणजे आता ती लोक राहिली नाही, त्यामुळे तुम्ही आता हा मुद्दा मांडलाय. ती लोक राहिली नाही असती नाही, तर आहेत ना, तुम्ही- आहेत. ती हम्म. लोकांचा टेबल बदलला असेल, हम्म. डिपार्टमेंट बदललं असेल. आता हम्म. आम्हाला दुसरा धोका काय आहे, समजा मी असं बोललो, असे 100 आमदार बोलू शकतात महाराष्ट्रातले. त्यांना हम्म. माहित आहे परत त्याला काम घेऊन त्यांच्याचकडे जावं लागेल आपल्याला. हम्म. त्यावेळेस जर यांनी म्हटलं की साहेब बघा हा तर आपली बदनामी करतो पत्रकारांच्या समोर, त्यामुळे याचं हम्म. कामच करू नका, ते एक हम्म. आम्हाला अडचणीचं ठरू शकतं. पण मला हम्म. हे माहित आहे की अडचणीचं जर मलाही ठरत असेल तर मी ते अडचण स्वीकारायला तयार आहे. पण एवढ्या चांगल्या पद्धतीने सरकार आता स्थापन झाल्यानंतर जाणीवपूर्वक त्याला गालबोट लावण्याकरता काही सुळसुळाट असेल तर याच्यात हम्म. चाप लागला पाहिजे. मी तुम्हाला हेही सांगतो की अनेक हम्म. मंत्र्यांचे ओएसडी, हम्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना जे ओएसडी होते हम्म. तेच आज प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री असताना तेच आहेत, टेबल बदलले हम्म. असतील. हम्म. त्याच्यामुळे हे सिस्टीम थोडी बदलली पाहिजे, त्यांचा थोडासा पारदर्शकपणा हम्म. असला पाहिजे. आणि हम्म. ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त होतात त्यावर आता ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. आमच्या पण काही लोकांबद्दल तक्रारी होत्या, त्या आम्ही लिखित स्वरूपात आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांकडे दिल्या आणि त्यावर हम्म. ऍक्शन पण झाली, त्यांना तिथून हटवण्यात पण आलं. पण बरेचसे नेते नाराज झाले ना, की तुम्ही आम्हाला आमच्या काय प्रिफरन्सचे ओएसडी किंवा पीएस नेमू दिले नाहीत, किंवा तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागली. त्याच्यासाठी ते नाराज पण झाले. काही लोकांची नाराजी थेटपणे पुढे आली, काही लोकांची नाराजी थेटपणे पुढे आली नाही. पण खासगीमध्ये तर काही लोक फार नाराज झाले की तो प्रिफरन्स मिळाला नाही, त्यामुळे काम करण्यासाठी अडचण येईल, अनुभवी लोकांना बाजूला सरण्यात आलं, नवीन लोक आली, आता मग कामं कशी होणार, कधी होणार, याचा प्रश्न त्यांना विचारला जाऊ लागला. ते वर्तनामध्ये सुधारणा करणं तुम्हाला हा पर्याय वाटतोय का, ते लोक बदलणं हा पर्याय आहे? मला वाटतं लोक बदलली पाहिजे. हम्म. वर्तनामध्ये सुधारणा होत नसते. हम्म. जर एखाद्या मंत्र्यांना असं वाटत असेल की उगाच नवीन कोणीतरी येते त्याला नवीन सिस्टीम समजायला वेळ लागतो, ते एक वेळ चालेल. त्याला हम्म. नवीन नवीन असेल, त्याला नवीन अनुभव असेल ते चालेल. पण जुने हम्म. मुरलेले जे आहेत ना साहेब, मुरलेले हम्म. मुत्सद्दी, हम्म. आज एखाद्या आमदारांची प्रॉपर्टी 5 वर्षात दुप्पट झाली तर त्याचा उहापोह आणि त्याचा किती मोठा इश्यू होतो पेपरमध्ये सगळीकडे, की हो. बा एखादा आमदार आहे, 2020ला त्याची प्रॉपर्टी 100 रुपये होती, पण 2025ला त्याची प्रॉपर्टी 1000 रुपये झाली. सगळीकडे हम्म. इश्यू होतो, स्थानिक हम्म. जिल्ह्यात त्याची बदनामी होते. पण त्या ओएसडींच्या प्रॉपर्टी किती आहेत हे मोजा ना एकदा. हम्म. त्यांचे फ्लॅट मुंबईत दिसतात, त्यांचे फ्लॅट पुण्यात दिसतात, त्यांचे फ्लॅट इकडे दिसतात, घरं बिरं फार्म हाऊस पासून आहेत ओएसडींचे, काही काही फार्म हाऊस आहेत अगदी लोणावळ्याला. हम्म. म्हणजे हे मला असं वाटतं की सिस्टीम बदलणे म्हणजे मंत्र्यांनी स्वतःचे ओएसडी आणि पीएस जर प्रामाणिक हम्म. असतील तर ठेवायला हम्म. हरकत नाही. अनेक आहेत आदरणीय दत्तामामा भरणेंसोबत असलेले काही 1-2 ओएसडी माझ्या ओळखीचे आहेत. प्रामाणिकपणे एक फोन जरी हम्म. केला ते पटकन मंत्र्यांना फोन देतील. एक फोन जर हम्म. केला की हे पत्र आहे साहेब, साहेब आता निधी नाही आहे, पुढच्या महिन्यात निधी ना त्यावेळेस द्या, म्हणजे असं एकदम सौजन्यानं समजून सांगतात. पण हम्म. काही काही मुजोर माजोर झालेली जी लोक असतात ते फार भयंकर आहेत. तुम्हाला त्याच्यामुळं तुम्ही आता तो उल्लेख केला म्हणून मी विचारतो तुम्हाला हा प्रश्न,
की तुमची म्हणजे अशी मागणी तुम्ही करणार आहात का? कारण तुम्ही आता उल्लेख केला म्हणून मी विचारतोय, की बाबा जसं मंत्र्यांचं तर आणि आमदारांची तर प्रॉपर्टी उघडच होते. तुम्ही ज्याला निवडणूक शपथपत्र भरता त्याच्यामध्येच तुमची प्रॉपर्टी असते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत किती वाढली हे लक्षातच येतं. पण ज्या क्षणाला तुमची ओएसडी किंवा पीएस किंवा पीए म्हणून नियुक्ती होते, त्या क्षणाला या सगळ्या ओएसडींची पण प्रॉपर्टी जी आहे डिक्लेअर गेलेली असली पाहिजे आणि ती पब्लिक डोमेनमध्ये डिक्लेअर झाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आयटी मध्ये इन्कम टॅक्स मध्ये ती करत असाल डिक्लेअर, पण त्याचा काही फायदा नाहीये, ते काही लोकांना कळत नाही. तर या गोष्टी झाल्या पाहिजे, त्यामुळे जास्त पारदर्शकता राहील, त्यामुळे जास्ती गोष्टी सोप्या होतील. मी तर म्हणतो मागच्या 20 वर्षात जे जे ओएसडी असतील, समजा आता हम्म, एखादा 2000 मध्ये एखाद्या संबंधित मंत्र्यांचा ओएसडी तो आता 25 पर्यंत तोच आहे. तर हम्म, त्याचं 2020चं सगळं रेकॉर्ड काढायचं आर्थिक, हम्म, आणि 25ला त्याचं किती झालं, म्हणजे आमदार आणि मंत्र्यापेक्षाही त्यानं कितपट मजल मारली हे जरा जनतेसमोर आलं पाहिजे. तर हे चांगलं झालं आजच्या चर्चेत हा मुद्दा जो आला. या हम्म, मुद्द्याच्या अनुषंगानं मी मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहितो आता ही चर्चा संपल्यावर, की हम्म, ओएसडी आणि पीएस मागच्या काळातले संबंधित ओएसडी आणि पीएस यांच्या प्रॉपर्ट्या किती आहेत ते एकदा जनतेला महाराष्ट्राच्या कळू द्या. हे कोण्या हम्म, कोण्या गाडीत फिरतायत, त्या मर्सिडीज मध्ये फिरतायत का, चहापेक्षा भयंकर कॅटला गरम आहेत सर, हम्म, भयंकर गरम आहेत. आणि एखादा आमदार जर खूप साधा असेल, की बाबा हम्म, एखादा वारकरी संप्रदायाचा साधा सुद्धा व्यक्ती असतो, त्या माळ दिसली गळ्यात, त्याच्याशी वागण्याचा उर्मटपणा पण मी पाहिलाय, प्रचंड उर्मट असतात. मी हम्म, सर्वांना दोष देत नाहीये, काय काय खूप चांगले आहेत त्याबद्दल वाद नाही, पण एवढे हम्म, उर्मट आहेत. आणि जे फिरणारे मंत्रालयामधले जिल्हा पातळी गाव पातळीचे लोक असतात ना, त्यांना त्या ओएसडीचे त्यांच्या पीएचे सर्व नंबर त्यांच्याकडे असतात, हम्म, त्यांच्याकडे असतात. काही काही लोक स्पेशल ट्रायडंट ओबेरॉय ताज या हॉटेलला सूट करून राहतात आणि त्यांना एकच ओएसडी. काम असतं. हो, ओएसडी असतील किंवा ओएसडीचे एजंट, नॉट ओनली ओएसडी, ओएसडीचे एजंट, ओएसडी कुठे राहतात नाही माहित मला, पण हे कुलाब्याच्या त्या परिसरात राहतात. आणि परिसरात राहिल्यानंतर फायदा काय असतो, सकाळी थोडं मॉर्निंग वॉक वगैरे त्या नरीमनला फिरले, फ्रेश झाले, ब्रेकफास्ट केला की थेट मंत्रालय, कारण त्यांच्याकडे पास बनलेली असते. मंत्रालयात ते एकदा घुसले की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काय 500,000 कोटीची कामं आमदारांची मंजूर करून द्यायची आणि मग आपली शाळा चालवायची. कसे होतात रे तुमच्या 10-10 कॉलेजेस, शाळा कशा पद्धतीने तुम्ही कारखानदारीपर्यंत पोहोचता, काय याच्या मागची लॉजिक काय ते तरी सांगा. आणि काय चुकीचं बोललोय मी मी चुकीचं बोललो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं त्यांच्या गाड्या, अनेक आमदार आहेत राव, कालीपिलीमध्ये आपल्या टॅक्सीमध्ये येतात तिथपर्यंत, अनेक आमदार आहेत. त्यांची नसते घरी गाडी असते ठीक आहे, पण त्यांची ऐपत नसते की मुंबईला गाडी घेऊन तिथं एक ड्रायव्हर ठेवून त्याच्यासाठी काही व्यवस्था करावी. अनेक आमदार त्यात जातात. पण पीए पीए तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये, त्याच्यामध्ये मर्सिडीज मध्ये येताना दिसतात. मागं तुम्हाला माहित आहे का, एकाची गाडी आली होती मंत्रालयामध्ये, त्या त्या गाडी चर्चा पण झाली, त्याची कंपनी नाही माहित मला, त्याची नाही नाही. चर्चा पण बऱ्यापैकी झाली होती. बरं. त्याच्यामध्ये कोण होतं आणि त्याच्या बाजूला सीटवर कोण होतं ह्याची थोडक्यात तुम्ही माहिती घ्या, की एवढ्या महागड्या गाड्या कोण आणतं, कोण देतं नेत्यांना, कोण असतात ही लोक, यांना सिस्टीम कळते. म्हणजे एखादा जर नौखा आमदार असेल, त्याला हम्म, विचारायला ब कड काही माहित नाही, तर त्याला शिकवणारे हम्म, सगळे गुरु तिथे बसलेले आहेत, अगदी जगद्गुरु सारखे, की काय आहे तुमचं, हम्म, तुम्हाला 25-15चा निधी पाहिजे, हम्म, मग 25-15चा निधी म्हणजे ग्रामविकास खात्याचा निधी. हम्म, मग ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणजे माझे नातेवाईकच आहेत, हम्म, आणि त्यांचे ओएसडी म्हणजे माझे मावस भाऊच आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही सोबत चला. कितीचा निधी आहे तुमचा, 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी, 50 कोटी, अहो द्या ना 100 कोटी, मी मंजूर करून आणतो. आता हम्म, साहजिक आहे, एखाद्या आमदाराला जर वाटलं 50-100 कोटीचा निधी आपल्या जिल्ह्यात 25-15 लेखा शीर्षाचा यावा, तर हम्म, तो काय करेल की बाबा ठीक आहे, काय दक्षिणा 5,000 रुपये द्यायचे तो देऊन टाकेल. याच्यावर यांची सिस्टीम चालते. काही तर असे आमदारांची उदाहरणं, मला फोन आले बरेच इंटरव्ह्यू हम्म, नंतर, किंवा आमचे 2-2 लाख रुपये बुडालेले आहेत अक्षरशः, तुम्ही तरी वाचलात, 5 लाख दिले नाहीत तुम्ही. पण म्हटलं तुम्ही कशाला दिले, जोपर्यंत कामं होत नाही तुम्ही त्यांच्या कानावर टाका, अशी तक्रार करा ना. पण हम्म, आज मला आनंद वाटतो की उशिरा का होऊ देत, उशिरा हम्म, का होऊ देत, महायुतीच्या सरकारने, म्हणजे त्यामध्ये देवेंद्रजी दादा शिंदे साहेब, हे हम्म, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असेल, तर या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातून आता खेड्या ग्रामीण भागातून जे सर्वसामान्य लोक येतात, ती लोक बिचारी बाहेर बसलेली असतात दिवसभर गार्डन गेटला, आणि हम्म, हे जे चमचेगिरी करणारे बॅगा घेऊन असतात ना, हे तुम्हाला पुढे दिसतात. अरे आता तू त्या दालनात होता, 6 नंबरच्या फ्लोअर, 6व्या माळ्यावर, दुसऱ्या मिनिटाला तो दुसऱ्या माळ्यावर दिसतो, तिसऱ्या मिनिटाला तो पहिल्या माळ्यावर दिसतो, सगळ्या मंत्र्यांशी थेट बोलतो. अहो काही काही असे नमुने आहेत सर, बोलू हम्म. ना 1 मिनिटं, काही हो. काही नमुने असे आहेत की समजा अभिजित कारंडे हे माझे मित्र आहेत, हम्म, आणि तुमचा नंबर मी
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा सीएम अशा नावानं सेव्ह केलेला असतो. नंबर असतो तुमचा, बापरे. सेव्ह केलेला असतो मी सीएम नावाने. आणि हम्म. मग मी सोबत सोबत असताना तुम्ही तिथे उभे असताना सांगतात एक मिस कॉल द्या. मिस कॉल दिला की समोर तो डिस्प्ले असतो आणि त्याच्यावर दिसतो सीएम महाराष्ट्र. मग तिथे हळूच म्हणतात एक मिनिट महत्वाचा फोन आहे, सीएम साहेबाचा फोन येतो. आता जो सोबत असतो तो त्याला अक्षरशः त्याला घाम फुटतो ना की यायला डायरेक्ट मुख्यमंत्री यांना फोन करतायत, म्हणजे हा माणूस किती पोहोचलेला असेल. अशी पण लोक आहेत. हे याच्यावर स्पेशल शोध प्रबंध तयार होईल. आणि माझे अनुभव मी 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 माझे अनुभव स्पेशल मांडणार आहे एखाद्या, की माझे आमदारकीत आलेले वाईट आणि चांगले अनुभव बरेच ओएसडी बरेच पीएस तुमचा हा कार्यक्रम पाहतील आणि ते पण असेच हसतील. ते म्हणतील साला हे बोल रहा तो ये बात बराबर आहे इसकी. अशा प्रकारे फक्त काय करतात, एक खादी भंडारमध्ये जायचा, व्हाईट टू व्हाईट कपडा घालायचा, चांगला बूट पॉलिश करायचा आणि असा मस्त नेत्यासारखं फिरायचं आणि तिथं फोन असा ठेवायचा चहा पिताना, चला चहा घेऊ, आणि पटकन डायरेक्ट डीसीएम, सीएम, मिनिस्टर. आता उदाहरणार्थ मी माझ्या घरच्या म्हणजे माझ्या बायकोचा फोन सेव्ह केलेला आहे होम मिनिस्टर या नावाने, गृहमंत्री या नावाने. एक दिवस आम्ही सकाळी चहा पेत बसलेलो असताना थेट तिचा फोन आला आणि मी म्हटलं एक मिनिट, होम मिनिस्टरांचा फोन आहे. सगळ्यांना वाटलं की गृहमंत्र्याचाच फोन आहे. त्यावेळेस अनिल देशमुख साहेब होम मिनिस्टर होते. सांगायचं तात्पर्य असं की अशी सुद्धा सिस्टीम आहे. ही सुद्धा सिस्टीम ओळखली पाहिजे. ही फार भयंकर आहे. ही टॉर्चर करतात, सर्वसामान्य लोकांना टॉर्चर करतात, त्यांना जाऊ देत नाहीत, त्यांचे आर्थिक शोषण करतात आणि स्वतःचे कारभार त्या ठिकाणी हे करतात. आम्ही लेकरांना तुम्ही चांगल्या शाळेत शिकवावं त्याबद्दल आमचं दुमत नाही, पण तुमचं फार्म हाऊस लोणावळ्यालाही दिसतं, तुमचं फार्म हाऊस चिखलदऱ्यालाही दिसतं, तुमचं घरं मुंबईतही आहेत, तुमची घरं नागपुरातही आहेत. आणि किती वर्षात, 15 वर्षात एखादा शिक्षक राब राब राबताना त्याच्या आयुष्याच्या कमाईमधून तो फक्त 2 BHK चे हप्ते फेडू फेडू संपतो साहेब. एखादी 4 व्हीलर घेतली त्याचे हप्ते फेडू फेडू संपतो किंवा मुला मुलीचं लग्न करू शकतो. पण ओएसडीचा कारभार जर तुम्ही बघितला, मंत्र्यांना तुम्ही नक्की दोष द्या, आमदारांना तुम्ही नक्की नालायक म्हणा की यांनी भ्रष्ट कारभार केला असेल, ते बदनामच आहेत आमदार आणि मंत्री. पण साधारणपणे ही लोक, यांचे ड्राय क्लीनचे कपडे बघा तुम्ही, यांचं स्टार्च असतात कपडे, स्टार्च. आणि जे सिस्टीम आहे यांचं काही ना काही काढणार आहात की नाही. या लोकांचं सुद्धा मला असं वाटते एक वेगळी शाळा घेतली पाहिजे. त्यामुळे ही फार भयानक आहे. तुम्ही तुम्ही आता हे सगळं बोलताय, मला मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा बोलताय त्याला खूप लोक दुखावली जातील. तुम्हाला आता त्याची काही फिकीर वाटत नाहीये, कारण की ही सगळी मंडळी सिस्टीम मध्ये आहेत आणि त्यामुळेच तर इतक्या वर्ष कोणी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. आणि उद्या जर तुम्ही तिथे गेलात तर तुमच्या कामांना पण ब्रेक लागू शकतो. ही सगळी मंडळी तुमच्या विरोधामध्ये आवाज उठवू शकतात. त्याचं कारण असं आहे की यांची संघटना पण आहे, ती खूप मोठी आहे, अधिकारी लोक आहेत ती सगळी. तुमचा शब्द मला प्रत्येक वेळा आठवतो की मला शौर्य पुरस्कार शौर्य पुरस्कार नेमका कधी भेटणार यासाठी सगळी लोक वाट पाहत आहेत. ही गोष्ट खरी आहे की ह्या ज्यावेळेस, कारण तुमचा शो खूप मोठा पालतो महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये ते लक्ष ठेवून राहतील की हा आपल्या बदनाम्या करणार. पण हे बघा, जिस तन लागी वो तन जानी. ज्यांनी ज्यांनी पैसे ओरबडण्याचा प्रयत्न केला त्यांना ते लागणार. पण ज्यांनी प्रामाणिकपणे की आपण ज्या मंत्र्यांच्या हाताखाली काम करतो, आपण ज्या नेत्याच्या डिपार्टमेंटला काम करतो, त्या नेत्याला डाग लागता कामा नये, ही काळजी ज्या लोकांनी घेतली असेल त्यांना त्याचं वाईट वाटणार नाही, त्यांना त्यांचं चांगलंच वाटेल. माझी कामं नाही होतील, होऊन काय होणार आहे. समजा आता उद्या बजेट अधिवेशन आहे आणि मी जर समजा 5-50 कोटी रुपयाची कामं घेऊन गेलो आणि त्या मंत्र्यांची असतील, जाऊ द्या, हा कॅन्सल होतील. याचा अर्थ मला काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य उगाच बाबासाहेब, लोक काय म्हणतील मी कशाला विचार करू. लोक काय म्हणतात, लोक बहीण भावाला सुद्धा वाईट नजरेनं पाहतात, ते लोक आहेत. त्याच्यामुळे मला त्याची अजिबात चिंता नाही. शौर्य पुरस्कार कधी भेटतो त्याच्यासाठी मी आतुर आहे. पण तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला पक्षातून फोन नाही आले का? कारण की सरकार आपलं असताना पहिल्यांदा काय झालं की गैरसमज झाला की तुम्ही सरकारमध्ये शिंदे साहेबांच्याच मंत्र्यांबद्दल बोलताय. त्यातले 2 मंत्री म्हणजे नाहीयेत आता, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत मंत्रिमंडळात नाहीयेत, त्यामुळे ती गोष्ट बाजूला गेली. पण बाकीचे 2 मंत्री आहेत ते मंत्रिमंडळामध्ये आहेत. 1 खासदार झाले, 3 नाहीयेत, पण 1 जण मंत्रिमंडळामध्ये आहे अजून सुद्धा. त्यामुळं तुम्हाला फोन नाही आले. तुम्हाला शिवसेनेची लोक जे आहेत किंवा ते की तुम्ही सातत्यानं शिवसेनेची लोक त्याच्यामध्ये दिसतायत किंवा त्यांच्याबद्दल बोलताय. बाकी कुठला अनुभव तुमचा असा नाही असं तुम्ही म्हणताय, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय क्लॅरिटीसाठी. मी महायुतीच्या सत्तेच्या बाबत कोणावरही आरोप केलेला नाही. पहिली गोष्ट, मी एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेवरही आरोप केलेला नाही. शिंदे साहेबांच्या मंत्र्यांवरही माझा आरोप नाही. माझं पूर्ण
तुम्ही घेतलेली मुलाखत पूर्ण परत बघा, की एखाद्या आणि मी त्या डिपार्टमेंटशी मला काम पडलं, त्या डिपार्टमेंटचाच मी अनुभव सांगितला. मला इतरत्र जाण्याची काही गरजच नाही पडली. मला अर्थमंत्री अजितदादा असताना मला जर काही संबंधित विभागाशी काम पडलं तर मी त्याच्यानंतर मी पत्र तिकडच द्यायचो. तर मला म्हणायचे पण दादा की अरे या खात्याचा मंत्री मी नाही, त्या मंत्र्याकडे घेऊन जा. पण म्हणायचं दादा की ते तिकडं काही भेटत नाही, तुम्हीच थोडंसं मग एन्डोर्समेंट दिल्यानंतर आम्ही संबंधित विभागाला ते घेऊन जायचो. मी तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार साहेब असतील, संजय राठोडजी असतील किंवा सांदीपन भुमरे साहेब असतील, यांच्या डिपार्टमेंटला कशा पद्धतीनं बदनाम करणारा एजंटचा सुळसुळाट मंत्रालयात होता महाविकास आघाडीच्या काळात, हे मांडलं. त्यामुळे माझा पक्ष, मला बोलण्याचा प्रश्नच येत नाही. उलट नाही माझ्या नाही, मी पक्षाची तुमच्या ही पक्षातून नाही म्हणत आहे. इतर मग तुमचे जे इतर तुमच्या सहकारी पक्षातून. नाही, त्यांनाही माहित आहे ना. हम्म. आता सुधीर भाऊची मी प्रतिक्रिया बघितली. त्यांनाही माहित आहे की बाबा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जर सांगितलं असेल की राज्याचा कारभार पारदर्शक व्हावा, तर काही निर्णय आपल्याला हम्म. स्पष्ट घ्यावे लागतील आणि हम्म. काही निर्णयावर बोट ठेवावं लागेल. काही चुकलं असेल तर बोट ठेवावं लागेल. आता मला हम्म. जे चुकीचं आढळलं ते मी हम्म. सांगितलं. आणि जर माझं चुकीचं असेल तर मग सांगावं. अब्दुल सत्तार साहेबांच्या ओएसडी मोघल यांनी की तुमच्या हम्म. वडिलांची नियुक्ती तुम्ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कोण्या नॉर्म्समध्ये राज्यपालाकडे तुम्ही शिफारस करून केली हम्म. का? त्याचा निकष काय? ज्या भागात विद्यापीठ आहे त्याच भागातले प्रतिनिधी त्या विद्यापीठात असले पाहिजे, हे त्यांनी हम्म. सांगावं ना. त्यांनी ते आता त्यांचा पोस्टर ऍड्रेस जरी विदर्भाचा असेल तर ते विदर्भात राहत नाहीत, ते संभाजीनगरला राहतात. मी एक हम्म. प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही, कारण हे काही शिंदे साहेबांची भूमिका नाही आहे. हम्म. शिंदे साहेबांना माहित आहे की गत काळामध्ये अनेक लोकांच्यामुळे आपण बदनाम झालो किंवा बदनाम केलं गेलं किंवा हम्म. बदनाम झालो. आम्ही शिंदे साहेबांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही मित्र पक्षात संधान साधतोय हम्म. असं नाही आहे. हे जे हम्म. काही आढळलं, आता त्यावेळेस काही शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते, त्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे महाविकास आघाडीच्या काळामध्ये. हम्म. त्यावेळेचा अनुभव मी आता कथन करतोय. त्याच्यामुळे हम्म. दुसरी आलेच फोन मला की बाबा हम्म. हे तुम्ही असं कसं बोललात. तर म्हटलं जे काय अनुभव मला पत्रकारांनी विचारले त्यावेळेस मी सांगितलं. दुसरं चुकीचं हम्म. काय, मी वेगळं काय केलंय? जो हम्म. जो कोई बोल नाही पाता मैंने बोल दिया. आता त्याचे काय हम्म. परिणाम होतील ते मला सवय पडलेली आहे त्याची. आता हलाहल पचवणाऱ्या महादेवाचा महाशिवरात्र आहे आज. त्याच्यामुळे राजकारणात हम्म. अशी हलाहल पचवावी लागतात. फक्त माझा कंठ निळा व्हायचा राहिला आणखी. पण मी जे सांगतोय त्याच्यामध्ये काही म्हणजे स्पष्टपणा आहे, त्याच्यात दुटप्पी भूमिका नाही किंवा हम्म. उष्ण अवसान आणून मला प्रसिद्धीसाठी असं बोलायचं आहे असंही नाही. मला माहित आहे, मी हे बोलल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची आली. त्यांनी काय हम्म. म्हटलं, त्यांच्याच महायुतीमधले आमदार वाभाळे काढतात. मी वाभाळं नाही काढलं. हम्म. मी काय काँग्रेसचा कारभार म्हणजे फार पारदर्शक कारभार होता असंही म्हणत नाहीये. काँग्रेस हम्म. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेस पण सत्तेमध्ये होती. आणि चला हम्म. काँग्रेसचं उदाहरण देतो आम्ही. महिला बाल कल्याण खातं यशोमतीताईंकडे होतं. हम्म. यशोमतीताईंना विचारा, अनेक कामं घेऊन आम्ही जात होतो. हम्म. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीचा कारभार चालायचा यशोमतीताईंना चांगल्या पद्धतीने माहित आहे. म्हणून हम्म. मी काही कोण्या एका पक्षाला दोष देत नाहीये. मी ज्या लोकांच्या डिपार्टमेंटशी माझा संबंध आणि मला अनुभव आला त्यांचीच हम्म. नावं मी घेतलेली आहेत. आता अमित देशमुख सांस्कृतिक मंत्री होते. आम्ही हम्म. त्यांना विनंती केली की छत्रपती तुकाराम ही नाटक महाराष्ट्रभर चालवलं पाहिजे. हम्म. त्यांनी ओम नाट्यगंधा मंडळाला 30 शो दिले. हम्म. चांगलं केलं. ज्यांनी चांगलं केलं ते चांगलंच. त्यांच्या काही ओएसडीने आम्हाला म्हटलं नाही किंवा पीएससी म्हटलं नाही. जे चांगले आहेत ते चांगलेच आहेत. पण हम्म. आता हर्षवर्धन सपकाळ आता नवीन नवीन त्यांची ऍडमिशन झालेली आहे. त्यामुळे ते हम्म. नवीन ऍडमिशन असली की एकदम काही ना काही करावं वाटतं ना चर्चेमध्ये हम्म. राहायला. म्हणून त्यांनी प्रेसमध्ये पहिलं माझंच नाव घेतलं की बघा त्यांच्या सत्तेमधलाच एक आमदार त्यांचे वाभाडे काढतात. वाभाडे नाही काढत, आम्ही सांगतोय सरळ की असं असं झालंय म्हणून. त्यामुळे आमचा काही मित्रपक्षावर रोष आहे किंवा मित्रपक्षाला आम्ही बोलतोय असं नाही. आम्ही हम्म. फक्त सांगतोय की आमची सत्ता आता महायुतीची सत्ता आहे, तो हम्म. पारदर्शक कारभार आणखी चांगल्या पद्धतीने व्हावा हम्म. त्याकरता काही ज्या त्रुट्या आढळल्या त्यावर बोट ठेवून पुढे हम्म. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये आणखी चाळणी लावून फिल्टर करावं एवढंच आम्हाला वाटतं. पण तुम्हाला असं वाटत नाही की ज्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, म्हणजे आता काही प्रतिक्रिया ट्विटरवरती मी आता वाचत होतो त्यावेळी ते असे आले की बघा तुम्ही ओएसडी बद्दल बोलताय, पण तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्यावरती याआधी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते ते मंत्रीही आहेत, मग ते मंत्री तुम्हाला चालतात, पण ओएसडींच्या बद्दल तुम्ही इतका कंठ ताणून बोलताय, तर तुम्ही त्या मंत्र्यांबद्दल त्या सहकाऱ्यांबद्दल का नाही बोलत, असं ते विचार. नाही, मंत्र्यांनी जर मला पैसे मागितले असते कोण्या, समजा संदीपान भुमरेंनीच मला पैसे मागितले असते की आमदार तुमचं आम्ही 10 कोटीची कामं करून देतो, 1 कोटी रुपये द्या, तर मी तिथेच बोललो असतो. मी कशाला घाबरलो असतो? मी माझ्या नेत्याला सांगितलं असतं अजितदादांना की मला भुमरे साहेब 1 कोटी रुपये मागतायत म्हणून. नाही मला नाही, ज्यांचा ते नाही, अनुभव ते आला तो म्हणतात की आमदार मी ते म्हणतात की तुमच्या पक्षातल्या अनेक नेत्यांवरती गंभीर आरोप आहेत, ते चालतायत, पण तुम्हाला ओएसडीनी काय केलं की तुम्ही त्यांच्यावरती तोप टाकतायत, तशी तोप तुम्ही त्यांच्यावर कधी टाकणार असं विचारतायत.
हा तर मग नाव सांगा ना मला एखादं. हम्म. माझ्या पक्षातले काही मंत्री ते नाव सांगा. मी ज्या सांगतो मी ज्या काय. आमदार ज्यांच्यावरती आरोप आहेत, ज्या नेत्यांवरती भाजपनं आरोप केले होते, ते सगळे नेते आहेत ना मंत्रिमंडळामध्ये, त्यांच्याबद्दल बोलतायत. जसे की. आता हसन मुश्रीफांबद्दल आरोप होते. ते ते हो. आता किरीट सोमय्यांनी बऱ्याच लोकांबद्दल आरोप केलेले होते. हम्म. त्याच्यामध्ये दादांवरती सिंचनाचा आरोप केलेला होता. किरीट सोमय्या ब- त्यांच्यावरती आरोप होता. आता नव्यानं धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहेत की त्यांनी विमा घोटाळा केला किंवा त्यांनी दहशत निर्माण केली. परत आता त्या खरेदी म्हणजे जे पैसे डीबीटीने मिळायला हवे होते ते पैसे काय त्याचे टेंडर्स काढले आणि त्या वस्तू खरेदी केल्या, त्याही इन्फ्लेटेड रेटनी केल्या. तर मग त्यांच्याबद्दल का नाही बोलत असं लगेच खाली रिॲक्शन यायला सुरुवात झाली. रिॲक्शन देणाऱ्यांना मी सांगतो की हम्म, बाबांनो, आरोप होणं आणि हम्म, आरोप सिद्ध होणं हम्म, यामध्ये खूप मोठा फरक आहे. हम्म, खूप मोठा फरक आहे. हम्म, आता मुश्रीफ साहेबांवर किरीट सोमय्यांनी आरोप केले, ते हम्म, आरोप सिद्ध नाही झाले पुढं. हम्म, अनेक गोष्टी देतात. संजय राठोड साहेबांवर आरोप झाले. हम्म, आरोप होणं, सिंचनाचे उत्तर स्वतः दादांनी दिलेले आहेत, पण ते हम्म, सिद्ध झाले पाहिजे ना. आता हम्म, बोलणारे तुम्ही जर ट्विटर वरची ते तुम्ही कमेंट्स किंवा ते तर ते हम्म, बोलणार तर आहेतच शेवटी. हम्म, ते कोणाला चांगलं म्हणू शकत नाही. तर त्यामुळं ओएसडी बाबतीत जर त्यांना फार पुळका येत असेल तर मी ओएसडीची भूमिका याच्यासाठी मांडतोय का हम्म, ओएसडी किंवा त्यांच्यामुळे ते आमदार, खासदार आणि मंत्री बदनाम होतात. विषय आजचा हम्म, हा आहे. त्याच्यामुळे हम्म, ज्यांच्यावर आरोप झाले ते आरोप ज्यावेळेस सिद्ध होतील हम्म, त्यावेळेस ते मंत्रिमंडळात नसतील. पण हम्म, आरोपच सिद्ध होत नाही, कोणी काही आरोप करत असेल, आरोपच सिद्ध होत नसेल, त्यांना हम्म, मंत्रिमंडळातून तरी का काढावं. हा साधारण हम्म, तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची भूमिका आहे. कारण हम्म, मी काय त्याच्यामध्ये करणार. हम्म. मी काय करणार. आ- आता आता एक शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर अजून निधी मागण्याची वेळ आली नसेल, कारण आता पहिलं बजेट अधिवेशन आहे आणि आता निधी जरा तिजोरी पण जरा थोडीशी हलकी झालेली आहे. बऱ्याचशा योजना चालू आहेत. तुम्हाला त्यानंतर काय अनुभव आलाय? तुम्ही काही कामं दिलेली आहेत किंवा आता तुम्ही का असा काय अनुभव महायुतीचं सरकार आल्यानंतर नाही आलेला आहे? कारण आता पहिल्यांदाच महायुतीच्या ओएसडीपीएस आत्ताच नियुक्त होत आहेत आत्ताशी. महायुतीच्या सरकारमध्ये अजून फक्त स्थानिक आमदार विकास निधीचा एक टप्पा सोडला तर हम्म, अद्याप जिल्हा नियोजनचाही निधी आलेला नाही. आणि हम्म, चालू आर्थिक वर्षाचा निधी 25-26 ला, म्हणजे तो जुलै महिन्यानंतर येणार. हम्म, आम्हाला आमच्या कामाची, संबंधित कामाच्या मागणीचे पत्र आमच्या आमच्या पक्षाकडून प्रत्येकाला आमदाराला मागितल्या गेलेले आहेत. ती हम्म, पत्र आम्ही बजेटच्या अधिवेशनामध्ये सादर करणार पक्षाकडे. ते सर्व त्याचा हम्म, रेशो ठरेल. त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना समजा 100 कोटी रुपये 100 आमदारांमध्ये वाटायचे हम्म, विकास कामाचे, तर 1-1 कोटीचा विकास कामाचा निधी त्यांना येणार. त्याच्यामुळे हम्म, अद्याप या वर्षीचा तर काही अनुभव नाही. जर मला आला तसा अनुभव तर मी तुमच्या चॅनलवर स्पष्ट हम्म, सांगेन. त्यात काय अजून अजून तर नाही आला. आणि आजचा हा एवढा मोठा इंटरव्ह्यू झाल्यानंतर हम्म, तसा अनुभव मला येईल असं हम्म. मला तरी वाटत नाही. चला ठीक आहे. मिटकर साहेब, कसं आहे की कुणीतरी अशा गोष्टी बोलल्याशिवाय, विसल ब्लोअर कुणीतरी झाल्याशिवाय या गोष्टी बाहेरही येत नाहीत. आणि ठीक आहे, पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला एखाद दोन प्रश्न असे विचारू 100%, कारण आमचं ते काम आहे. पण मुद्दा असा आहे की ओएसडी जर पैसे आमदारांकडे मागायला लागले तर आमदारांनी कामं कशी करायची. आणि दुसरी गोष्ट अशी की जे पहिल्यांदा आमदार झालेले आहेत किंवा जे नख्खे आमदार आहेत किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे ते 2 वेळाचे असोत किंवा पहिल्या वेळेचे असो, की अशा पद्धतीचे प्रॅक्टिसेस जर मंत्रालयात चालत राहिले, अशा पद्धतीचे लोक जर मंत्रालयात फिरत राहिले, तर ते मंत्रालय आहे कोणासाठी हा प्रश्नच पडेल. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय की ओएसडीपीएस नेमताना काळजी घ्या, पारदर्शक कारभार करा, तर तो पारदर्शक कारभार राज्याच्या तिजोरीसाठी, राज्यातल्या लोकांसाठी, राज्यातल्या लोकांच्या हितासाठी सुद्धा चांगला आहे. आणि निश्चितपणे आमदारांनाच असा वाईट अनुभव येऊ नये आणि तोच अनुभव मला असं वाटतं खालीही कुणाला येऊ नये. मिटकरी साहेब, माझं तर म्हणणं आहे की ह्या ज्या पद्धतीचे पैसे मागितले जातात, तुम्ही हा मुद्दा विधान परिषदेमध्ये लावून धरा या अधिवेशनामध्ये. आणि यासोबतच सर्वसामान्य माणसांना जे तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी नाडलं जातं. पूर्वी तिथे एक नंबर असायचा. आवाज. तर त्या नंबरवरती कॉल केला तर त्या गोष्टी जायच्या. तर मला असं वाटतं की अशी एक काहीतरी सिस्टीम तयार करा की अशा लोकांची माहिती थेट कार्यालयापर्यंत पोहोचेल आणि त्याची शहानिशा करून अशा लोकांवर कारवाई होईल. मला असं वाटतं, कारण हा खूप 100%. महत्वाचा मुद्दा आहे. ज्या गोष्टीसाठी ₹5 लागतात, त्या गोष्टीसाठी लोकांना ₹5,000 खर्च करावे लागतात. ही पण वस्तुस्थिती आहे. मी तुमच्या या विधानाशी 100% सहमत आहे. मी ते नोटही केलेलं आहे. आणि 2 डिसेंबरच्या संध्याकाळी आम्ही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तिथे पोहोचणार. 3 2 तारखेला फेब्रुवारी. 2 मार्च. हा, 2 मार्च, सॉरी. 3 मार्च पासून अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन. त्यामुळं
3 तारखेला पहिला दिवस शोक प्रस्तावामध्ये जातो. 4-5 तारखेला हे स्वतः पत्र मी मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आणि शक्य झालं तर विधान परिषदेमध्ये जे आयुध मला तिथं वापरायला मिळेल माननीय सभापतींकडून, त्या आयुधामध्ये या गोष्टीचा मी पुरेपूर या महिन्याच्या अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल. उद्या मराठी भाषा दिन आहे. त्या दिनाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र गौरवानं पुढे जावा. महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर कफल्लक होण्याची पाळी येऊ नये. मराठी भाषेला अभिजात दर्जा या सरकारने दिला, ती भाषा टिकावी आणि सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात मराठी भाषेचा अंतर्भाव व्हावा, ह्या सुद्धा अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आपणासह आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना देतो. धन्यवाद मिटकरी साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकशी बोललात. तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भक्तीचा हा दिवस आहे, त्यामुळे भक्ती आणि शक्ती, त्यामुळे तुम्ही एकीकडे भक्ती करायला जाताना शक्तीचा वापर करून जो काही तुम्हाला अनुभव आला, त्यांच्यावरती तुमच्याकडे असलेल्या शक्तीचा वापर तुम्ही केलेला आहे. त्याचा योग्य तो परिणाम होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि तुम्ही वेळात वेळ काढून विपरीत मुंबई तकशी परिणाम बोललात. होऊ नये, फक्त एवढीच मी महादेवाचरणी प्रार्थना करतो की योग्य तो परिणाम नक्की व्हावा, पण विपरीत परिणाम होणार नाही, हे महादेवाचरणी मी प्रार्थना करतो. आणि ते योग्य कवी तोच परिणाम, कलश म्हणून मी म्हटलं की योग्य तो परिणाम छावामध्ये योग्य त्या लोकांना. छावामध्ये कवी कलशाच्या तोंडी वाक्य आहे, हम नमक है महाराज. तशा पद्धतीने नमक आहे म्हणजे मी मिटकरी आहे एवढं सांगतोय तुम्हाला. खरं आहे. तर निश्चितपणे म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की कुणीतरी विसल ब्लोअर व्हावं लागतं, कुणीतरी जाऊन पुढे आकारे द्यावे लागतात. त्याच वेळेला संकटाची चाहूल लागते. आता सरकारला संकटाची चाहूल लागलेली आहे, काही अनुभव समोर आलेले आहेत आणि यानंतर अशा पद्धतीचे अनुभव कोणाला येणार नाही अशी अपेक्षा करूया. तुम्हालाही काही प्रश्न असतील, काही तुमचे मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत अरे राहा. किती वेळ आहे हो तिकडे.